नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील 2 तासाला मराठी विषयाचा पुढचा नवीन घटक सुरू केलेला आहे. कथा, वाङ्मय प्रकार, परिचय. तर त्याच्यामध्ये आपण कथा म्हणजे काय, तसंच कथेची पूर्वपीठिका पाहिलेली आहे. तसंच कथेचे जे घटक आहेत, कथाबीज, कथानक, पात्र परिचय, वातावरण निर्मिती, नाट्यमयता, संघर्ष, संवाद, भाषाशैली हे कथेचे घटक आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर आपण कालच्या तासाला कथेची वैशिष्ट्य घेतलेली आहेत मित्रांनो. तर त्याच्यामध्ये 3 वैशिष्ट्ये झालेली आहेत. पहिलं म्हणजे कथा मनोरंजन करते, तसंच कथेमुळे सुसंस्कार होतात, तसंच कथा वाचकांची उत्कंठा वाढविते, ही वैशिष्ट्ये झालेली आहेत. त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते आपण पाहणार आहोत, ते आहे कथा एककेंद्री असते. तर निश्चितच कथा ही एककेंद्री असते मित्रांनो. जे केंद्रबिंदू एक असतो कथेचा आणि त्या केंद्राभोवती इतर जी काही उपकथानकं आहेत तर ती जोडली जातात किंवा त्यांच्यामध्ये योग्य असा समन्वय साधून घटना, प्रसंग, वातावरण निर्मिती उत्तम पद्धतीची साधून त्या एका केंद्राभोवती कथा रचली जाते किंवा गुंफली जाते. म्हणून आपल्याला म्हणता येईल कथा ही एककेंद्री असते. जे केंद्रबिंदू एक असतो, विषय एक असतो आणि त्या विषयाभोवती, त्या केंद्रबिंदूभोवती अनेक कथानकाची वर्तुळं गुंफली जातात. अनेक कथानकं त्याला जोडून ही कथा परिपूर्ण केली जाते. म्हणून म्हणता येईल कथा ही एककेंद्री असते. अनुभवाचे, रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. जे त्या कथाकाराला आलेले अनुभव असतात, आपण पाहतो व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळे अनुभव येत असतात. प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये वेगवेगळी माणसं भेटत असतात. वेगळ्या घटना प्रसंगाला त्याला सामोरं जावं लागत असतं आणि अशा सगळ्या अनुभवांची गुंफण, अशा सगळ्या अनुभवाचं एकत्रीकरण किंवा एककेंद्रीकरण या कथेच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून आपल्याला म्हणता येईल कथा ही एककेंद्री असते. तर उदाहरणच घ्यायचं झालं तर या ठिकाणी कादंबरी आणि नाटकाचा जर आपण विचार केला तर ती अनेक केंद्री असतात. कादंबरी, नाटकामध्ये असे अनेक विषयाची केंद्र असतात किंवा अनेक विषय असतात किंवा अनेक कथाबीज असतात असं आपल्याला म्हणता येईल. परंतु या उलट कथेचा आहे. कथेमध्ये कथाबीज एकच असतं आणि कथा ही एककेंद्री असते. उदाहरणार्थ नाटकाचं जर उदाहरण या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये बहुकेंद्रितता असते. म्हणजे अनेक कथाबीज त्याच्यामध्ये असतात. अशा अनेक कथाबीजांचं, अशा अनेक कथाविषयांची गुंफण त्याच्यामध्ये केली जाते. म्हणून म्हणता येईल नाटक आणि कादंबरी, ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवा, नाटक आणि कादंबरी हे वाङ्मय प्रकार अनेककेंद्री असतात, तर कथा हा वाङ्मय प्रकार एककेंद्री असतो. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते, म्हणूनच ती लहान असते. कशाच्या तुलनेत तर कादंबरीच्या किंवा नाटकाच्या तुलनेमध्ये. कथा छोटी असते, त्याच्यातील घटना, प्रसंग हे छोटे असतात. पात्र जे आहेत ती सुद्धा संख्येने कमी असतात. प्रसंग जे आहेत ते सुद्धा संख्येने कमी असतात किंवा अतिव्याप्त नसतात. कारण आपल्याला म्हणता येईल की कथा ही छोटी असते, कारण या कथेतील हे सर्व घटक हे व्यापकतेच्या दृष्टिकोनातून, विषयाच्या दृष्टिकोनातून किंवा पात्र प्रसंगाच्या वातावरण निर्मितीच्या दृष्टिकोनातून हे कमी व्याप्त असतात. तसंच कथा ही पसरट नसते मित्रांनो. या उलट कादंबरी, नाटक ही पसरट असतात किंवा ते अतिव्याप्त असतात. नाटकाचं जर उदाहरण आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये अनेक अंक असतात, त्या अंकामध्ये अनेक प्रवेश असतात. म्हणून आपल्याला म्हणता येईल नाटक हा वाङ्मय प्रकार अतिव्याप्त किंवा पसरट असतो. किंवा कादंबरीचं जरी उदाहरण आपण घ्यायचं झालं तर या कादंबरीचे सुद्धा वेगवेगळे भाग असतात. या कादंबरीचा पटसुद्धा किंवा आवाका आहे, व्याप्ती जी आहे ती सुद्धा खूप मोठी असते. खूप विस्तृत प्रमाणात त्या ठिकाणी घटनांची, प्रसंगाची वर्णनं असतात. हुबेहूब वर्णनं त्या ठिकाणी केली जातात. त्याच्यामुळे कादंबरीमध्ये व्यापकता येते किंवा कादंबरीमध्ये काळाचा जो पट आहे तो सुद्धा खूप विस्तृत प्रमाणात उलगडला जातो. भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल
किंवा भविष्यकाळ असेल, जे त्याच्यामुळेच कादंबरी ही विस्तृत प्रमाणात असते किंवा तिचा आवाका मोठा असतो किंवा ती पसरट असते, अतिव्याप्त असते असे आपल्याला म्हणता येईल. आणि याउलट कथा ही निश्चितच या 2 वाङ्मय प्रकारापेक्षा छोटी असते, लहान असते, कमी व्याप्त असते असं आपल्याला सांगता येईल. तसंच कथेचे जे स्वरूप आहे ते स्फुट असतं. स्फुट म्हणजे काय तर छोटं. कथा ही छोटी असते किंवा चुटुकली असते. कारण आपण पाहतो कथा लिहिण्याच्या पाठीमागील, कथा ऐकण्याच्या पाठीमागीलच उद्देश मुळात कसे आहेत, तर मनोरंजन आहे, कुठंतरी मनाला विरंगुळा व्हावा, कुठंतरी काहीतरी बोध द्यावा, आणि तोही कमी कालावधीमध्ये मित्रांनो. कारण हल्ली पाहतो आपण टाईम इज मनी म्हणतो आपण, जीवनशैली बदललेलं आहे, धावतं जीवन आहे. अशा धावत्या जीवनामध्ये मोठमोठ्या कादंबऱ्या घेणं, वाचणं किंवा मोठमोठ्या नाट्यसंहिता घेणं, त्या वाचणं, आत्मचरित्र मोठमोठी जी आपल्याला दिसून येतात ती वाचणं हे अशक्यप्राय आहे. म्हणून कथा हा वाङ्मय प्रकार सर्वांना रुचेल, पचेल आणि आवडेल असा आहे. म्हणून आपल्याला म्हणता येईल की मुळातच कथेचं हे वैशिष्ट्य आहे की ती स्फुट किंवा छोटी असते, आणि छोटी असल्यामुळंच ती सर्वांना आवडते किंवा ती ऐकवायलाही आवडते आणि ऐकायलासुद्धा आवडते. त्याच पद्धतीने पुढचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, कथा भूतकाळात लिहिली जाते. जे काळाचा जर आपण विचार केला कथेच्या तर ती भूतकाळात असते. उदाहरण आपल्याला सांगता येईल, एक होता राजा म्हणतो आपण. आता होता म्हणजे काय भूतकाळ. एक होती राणी, 2 होत्या राण्या, एकीचं नाव आवडती, एकीचं नाव आवडती. आवडतीला एक मुलगा होता, ना आवडतीला एक मुलगा होता. बघा मित्रांनो, म्हणजे हे जे काही काळ आहे अशा कथांमधून, तर तो भूतकाळ असतो, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. किंवा वेगवेगळ्या ज्या दैवत कथा आहेत, वेगवेगळ्या अद्भुत कथा असतात, किंवा दलित कथा असतील, ग्रामीण कथा आहेत, स्त्रीवादी कथा आहेत किंवा विज्ञानवादी कथा आहेत. ज्याशा सर्व कथांचा जो काळ आहे तो भूतकाळ असतो मित्रांनो. म्हणजे घडून गेलेल्या ह्या गोष्टीवर आधारित ह्या कथा लिहिल्या जातात. म्हणून आपल्याला म्हणता येईल की हे कथेचं एक प्रधान किंवा प्रमुख वैशिष्ट्य आहे. कसं की कथा ही भूतकाळामध्ये लिहिली जाते. तसंच या कथेमध्ये होऊन गेलेल्या घटनेचं निवेदन असतं मित्रांनो. निवेदन म्हणजे काय, तर ते कथन केलं जातं, सांगितलं जातं, जे निश्चितच त्याच्यातून, या निवेदनातून काय होतं, एक प्रकारचा गोडवा निर्माण होतो, एक प्रकारची आवड किंवा एक प्रकारचा त्या कथानकामध्ये प्रवाहीपणा निर्माण होतो. जे निवेदन म्हणजे काय, सांगणं, म्हणजे कोणतरी सांगतंय आणि कोणतरी ऐकतंय, अशा भूमिका या कथेच्या पाठीमागं असतात. तेच उदाहरण मित्रांनो या ठिकाणी म्हणजे मीही देतो. एक होता राजा म्हणतो आपण, म्हणजे कोणतरी सांगतंय, आपण त्याला लगेच ह म्हणतो, आणि ह म्हटल्यानंतर म्हणजे त्या सांगण्याला, त्या निवेदनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढचं वाक्य सांगितलं जातं मित्रांनो. एक होता राजा ह, त्यानंतर एक होती किंवा 2 होत्या राण्या, ह म्हणतो आपण. एकीचं नाव किंवा एक आवडती असते, एक नावडती असते वगैरे. म्हणजे अशा ज्या कथा असतात त्या कथेच्या माध्यमातून निवेदन केलं जातं. कोणतरी श्रोता आहे, जे कोणतरी ऐकणारा आहे, कोणतरी वाचणारा आहे, जे हा दृष्टिकोन म्हणजे प्रेक्षक किंवा वाचक हा दृष्टिकोन समोर ठेवून या कथा लिहिल्या जातात. म्हणून आपल्याला म्हणता येईल निवेदनशीलता किंवा निवेदन हे कथेचं प्रधान वैशिष्ट्य आहे. तसंच वाक्यरचना जी आहे ती कथेमध्ये निश्चितच गतकाळाचं वर्णन करणारी असते. कथेमध्ये जी हकीकत असते किंवा जे घडलेले प्रसंग असतात ते सुद्धा भूतकाळातीलच असतात, आणि त्याचं हुबेहूब वर्णन या कथेच्या माध्यमातून आपल्यासमोर केलं जातं. आणि अशा या वर्णनप्रियतेमुळेच कथा रंजक होते, आवडू लागते, आणि ती कथा निश्चितच कथा या वाङ्मय प्रकारासाठी सरस ठरते किंवा वाङ्मय प्रकारामध्ये सरस ठरते असं आपल्याला म्हणता येईल. तसंच कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदन शैली वापरली जाते. जे तेच आहे मित्रांनो, भूतकाळ असतो कथेमध्ये. जी निवेदन शैली असते किंवा जी सांगण्याची शैली असते, जे वर्णन करण्याची शैली असते, ती निश्चितच गतकाळातील किंवा भूतकाळातील असते. पुढचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो 6वं, ते म्हणजे कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो, ज्याला आपण जीवनवेध म्हणतो. व्यक्ती तितक्या प्रकृती,
बरोबर आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं असतं. हो, चालेल. प्रत्येकाच्या जीवनातील घटना, प्रसंग वेगवेगळे असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. प्रत्येकाची सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी, सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. प्रत्येकाला आलेले अनुभव हे निश्चितच अनेक केंद्री, विविधांगी असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे वैविध्य असलेलं दिसून येतं. म्हणूनच म्हणता येईल की अशा कथेतून जीवनाचा वेध घेतला जातो. म्हणजे जीवन वेधपर्ता हे कथेचं प्रधान वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. जीवनाचा वेध घेतला जातो. जीवन म्हणजे काय हे त्याच्यातून सांगितलं जातं. बरोबर आहे. एखादी परोपकारी व्यक्ती, परवा तुम्हाला सांगितलं अण्णाभाऊ साठे यांची जी काही खुणावाडी हा कथासंग्रह आहे, त्याच्यातील विष्णुपंत कुलकर्णी ही व्यक्ती जी आहे ती दुष्काळामध्ये लोकांची मदत करते. जे त्या विष्णुपंत कुलकर्णी या व्यक्तीच्या जीवनाचा वेध त्याच्यामध्ये घेतलेला आहे. जे अशा या कथा जीवनाचा वेध घेणारे असतात, जीवनाचं वर्णन करणारे असतात. जीवनाचं जे इप्सित आहे, जे ध्येय आहे किंवा जीवनाचं जे काही प्रयोजन आहे ते मांडण्याचा प्रयत्न अशा कथेच्या माध्यमातून केला जातो. खडतर परिस्थितीमध्येही ती व्यक्ती कशी घडली, सामान्य व्यक्तिमत्वात किंवा सामान्य परिस्थितीतूनही असामान्य व्यक्तिमत्व कसं घडलेलं आहे, हे म्हणजे जीवनवेध मित्रांनो. किंवा हा म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनाचा धांडोळा आहे. हा म्हणजे त्या व्यक्तीविषयी केलेलं रिसर्च आहे, थोडक्यात संशोधन आहे, ते मांडणी आहे किंवा घेतलेला वेध किंवा धांडोळा असे आपल्याला म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी निश्चितच म्हणता येतं आपल्याला की कथा ही जीवनाचा वेध घेणारी असते. असामान्य व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व उलगडून दाखवलं जातं किंवा सामान्यातूनही असामान्य व्यक्ती कशी घडलेली आहे किंवा एक अनोखं व्यक्ती